नमस्कार मित्रांनो, मी लेखिका संगीता कोळपे मराठी कथासार या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे मी आज तुमच्यासाठी खूप छान आणि सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे। तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते। चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला। तर आजचा व्हिडिओ आहे संसारामध्ये नवऱ्याची साथ। तर मैत्रिणींनो, तुम्हाला असं वाटतं आपण नेहमी आपल्या नवऱ्यासोबत भांडत असतो, तुम्हीच काय मी सुद्धा भांडत असते, पण जेव्हा जेव्हा भांडते ना, भांडणं ही संसारामध्ये असावी, त्याने प्रेम वाढतं, नवरा बायकोच्या नात्यातला जो काही टिकाऊपणा आहे तो वाढतो। तर भांडणं ही असावी, पण जेवढ्यात तेवढी, एवढी निकोपाला जाऊन घटस्फोटापर्यंत जाण्यापर्यंतची भांडणं नसावी। हा ठीक आहे, तुम्ही तसे तर मी अशी, एवढ्यापर्यंत भांडणं ही प्रत्येकाची चालतात। तुम्ही काय मी काय, माझी भांडणं होतच असतात। तर मित्रांनो, मला एवढं सांगायचं आहे तुम्हाला मैत्रिणींनो, की बघा आपण म्हणतो की नेहमी नवऱ्याला आरतुरं बोलणं, उलट बोलणं आजकाल जास्तच प्रमाण वाढत चाललेलं आहे। तर हे कुठंतरी थांबवावं आणि कुठंतरी जी त्यांची इमेज आहे, जे वाढण्याची इमेज, ती आपण कुठेतरी वाढवली पाहिजे। आपणच जर त्यांना बोलत राहिलं तर समाजही बोलेल। पण मला सांगू का, मला जे मी सत्य घटनेवरती आधारित जे आपल्या आजूबाजूला घडत असताना त्याच्यावरतीच मी तुम्हाला स्टोरी बनवून सांगत असते। तर मी आज अशीच एक सुंदर स्टोरी बनवलेली आहे। बघा, जर आपल्याला संसारामध्ये नवऱ्याची साथ नसेल, आता एखाद्या बाईला नवराच नसेल तर तिच्याकडे लोकांचे बघण्याचे दृष्टिकोन सांगा कसे असतात। साधं सोपं गणित आहे ना। तर मग ह्याच पद्धतीने नवऱ्याची साथ आपल्याला पाहिजे की नाही, आयुष्यभर पाहिजे, अगदी मरेपर्यंत। उलट नवऱ्याच्या अगोदर मला तरी असं वाटतं की आपल्याला त्यांच्या अगोदर मरण यावं, कारण का की आपल्याला जे काही सौभाग्याचं लेणं आहे ते प्राप्त होतं शेवटपर्यंत। आपलेही जे काही आपले जे पाठीमागचे लोक असतात त्यांना खूपच ते म्हणत असतात की खरोखर सौभाग्य गेली म्हणजे, सौभाग्यवती गेली म्हणजे खूपच चांगलं आहे। जे काही शगुन चांगला असतो तो म्हणजे जे काही चांगली प्राप्ती होते, आपल्याला मोक्ष मिळतो। तर ह्याच सगळ्या गोष्टी आहे, पण आपण ते आजकाल थोडंसं उलटच झालेलं आहे। तूच पहिला जा बाबा, मग त्याच्यानंतर आम्ही बघू। तर मैत्रिणींना असं नाही आहे, आपण खरोखर जेवढा सपोर्ट आपल्या नवऱ्याला करू, त्याला जेवढा सांभाळून घेण्याचा प्रयत्न करू, तेवढा आपल्याला सांभाळता येईल तेवढा आपण सांभाळून घेतलंच पाहिजे। जास्तीत जास्त आपण त्यांना मान सन्मान केला पाहिजे, कारण तोच आपला खरा धनी असतो। आणि तो नसेल ना तर आपलं जीवन खूप अधुरा असतं। तुम्ही कुठेही गेलं तर बघा ना, ज्यावेळेस आपण दुसरं जोडपं बघतो, वा किती सुंदर जोडी आहे ना, किती एक विचाराने राहतात ना, जर आपल्यासोबतच आपला जोडीदार नसेल तर आपल्याला किती वाईट वाटतं, किती खटकतं। तर ह्या सगळ्या जोडीदाराच्या गोष्टी कोणीही असो, महिला असो पुरुष असो, दोघांसाठीही खूप महत्त्वाच्या असतात। जर आपला जोडीदारच नसेल तर आपले आयुष्य हा निव्वळ कलंक आहे, आपल्या आयुष्याला काहीच अर्थ नाही। आणि जर आपल्यासोबत जर आपला जोडीदार असेल ना, तर कोणाची डोळेवर करून या मान वाकडी करून बघण्याची आपल्याकडे हिंमतही नाही, कारण का की आपल्यालाही मालक आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला मैत्रिणींनो असं वाटतं की नाही, नको ते नको आहे, पण तेच आपल्याला खरोखर आपल्या संसारातील खरं सुख तर तिथेच आहे। ज्यावेळेस आजकाल घटस्फोटाचे प्रमाण जास्त वाढलेले आहे, तर हे कुठंतरी थांबवावं। कारण का की ते का वाढत चाललेत की ठीक आहे, तू असा तू तसा, त्याच्यामुळं एकमेकांचे गैरसमज, कधी नवऱ्याने बायकोची चूक काढणे, बायकोने नवऱ्याची चूक काढणे। तर याच्यामध्येच कुठंतरी या गैरसमजामुळेच आपले घटस्फोटाचे जे प्रमाण आहे ते वाढलेलं आहे। तर पहिल्या काळामध्ये एवढं सगळं नव्हतं, कारण ते एकमेकांना समजून घेण्याची प्रवृत्ती ठेवत होते। आजकाल तसं झालेलंच नाही आहे, समजून घेण्याची प्रवृत्ती राहिलीच नाही। तर आपण एकमेकांना जर नाही समजून घेतलं तर मला सांगा, आपल्याला समजून घेणारं कोण मिळेल? आपली मुलं आपल्याला समजून घेतील? शक्यच नाही। कारण का आत्ता जी पिढी आहे ती पिढी खूप वेगळ्या जनरेशनमध्ये वावरत आहे। ते उद्या आपल्याला पाहतील की नाही। आता आपण आपल्या आईवडिलांना 100% आपण बघत असतो, आपण त्यांचा सांभाळ करत असतो, पण आपल्या सांभाळाची कुठेही गॅरंटी नाही। तर त्यावेळेस आपला जोडीदार आपल्या कामाला येतो, मग तो कोणीही असो, नवरा असो, बायको असो, कोणीही असो, दोघांपैकी।
तर आपणच आपलं नातं जपलं पाहिजे, आपणच आपलं नातं टिकवलं पाहिजे. आपण जर आपलं नातं नाही टिकवलं तर मग आपल्याच नात्याला आपल्याच हाताने आपण विष कालवतो, आपण आपल्या हाताने कलंक लावतो. तर हाच कलंक कुठेतरी थांबला पाहिजे. आणि यात जे काही नात्यापासून जी काही घटस्फोटापासून मुक्ती होऊन चांगल्या नात्याला सुरुवात व्हावी आणि प्रत्येकाने चांगलं आनंदीमय जीवन जगावं. ह्या आनंदीमय जीवनामध्ये खरंच म्हटलं तर आजकाल घेऊन जाणारं कोणच नाही आहे, सगळं आपल्याला इकडेच ठेवून जायचं आहे. पण ते ठेवून जायचं आहे तर मग ते असं कसं आपलं नावही कमावलं पाहिजे, आपली फॅमिली पाहिजे, नाही तर मग आपण एकमेकांना शिव्या घालत बसलो तर ते पाप कोणाच्या माथ्यावरती पडतं? आपल्याच माथ्यावरती पडतं. तर ते पाप कुठेतरी थांबलं पाहिजे, ते पाप कुठेतरी आपण नाही केलं पाहिजे. तर मित्रांनो, हा जो आहे नात्यातला घट्टपणा जो आहे ना, तो आपण टिकून ठेवला पाहिजे. जर आपण आपल्या नात्यातला घट्टपणा जर टिकून ठेवला ना तर आपल्याला काहीही कमी पडणार नाही. आणि जर आपण आपल्या नात्यातला घट्टपणा नसन टिकून ठेवत तर आपलं आयुष्य कधी मातीमोल होईल हेही कळणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला जर आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.